अध्याय 17 श्री गणेशाय नमहा। मागील अध्यायी कथा सुंदर प्रख्यात जे मुंबई शहर, तेथे येऊन स्वामी कुमार मठ स्थापिती समर्थांचा स्वामी नामाचे भजन, त्यांच्या चरित्राचे कीर्तन, त्याहुनी व्यवसायान्य स्वामी सुत नेनती। स्वामी सुताची जननी काकूबाई नामे करून तिने हे व्रत ऐकून दुःख केले अनिवार। निज मातेचा शोक पाहून दुःखित झाले अंतकर। तिये लागे सावरून धरिले सत्वर प्रेमाने, नाना प्रकारे स्वामी सूत मातेचे समाधान करीत, मधुर शब्दे समजावीत, परमार्थ गोष्टी सांगोनी, याची पिशाच बाधा झाली किंवा कोणी करणी केली, याची सोय पाहिली पंचाक्षरी आणुनी। त्या समयी प्रख्यात थोर यशवंतराव भोसेकर, जयांसी देव मामलेदार सर्व लोक बोलती, ऐसा विचार करून पोटी दर्शन आल्या उठाउठी। सांगितल्या सुताच्या गोष्टी मुळापासून सर्वही, ऐकून या देव मामलेदार हसून देती उत्तर। त्यासी पिसाचे लागले थोर, माझेनी दूर नव्हेची, ऐसे उत्तर ऐकून दुःखित झाली अंतकरणी। मग ती स्वामी सुताची जननी अक्कलकोट येत असे। असो इकडे स्वामी सुत मुंबई माझी वास्तव्य करीत, हिंदू पारसी स्वामी भक्त त्यांच्या उपदेश झाले। मठ होता कमाटीपुरात, तेथे जागा नव्हती प्रशस्त। मग दिली कांदेवाडीत जागा एका भक्तीने, तारा नामे त्यांची कांता, तेही त्रास देत स्वामी सुता। परितयांच्या चित्ता दुःख खेद नसेची। प्रथम मुंबई शहरात शके 1792 फाल्गुन कृष्ण त्रयोदशी स्वामी जयंती केलीसे। कोणी ऐके समयासी नगरकर नाना जोशी, सहज आले मुंबईसी त्यांनी ऐकले वर्तमान। पाहुणी स्वामी सुताप्रती आनंदले नाना चित्ती, प्रेमानंदे चरण वंदती स्तवन करती तयांची। स्वामी सुते तयासी लावी येले स्वामी भक्तीसी, धन्य झाले नाना जोशी रंगले भजनी समर्थांच्या। पुढे जोशी बुवांनी स्वामींची पत्रिका करून ती अर्पावया श्रीचरणी, अक्कलकोटी पातले। पत्रिका श्रीचरणी अर्पिली, स्वामी मूर्ती आनंदली, समर्थे त्यांची आज्ञा केली, नगारा वाजवा म्हणोनी। नगारा वाजविता जोशी हसू आले समर्थांसी, पाहून या स्वभक्तासी परमानंद झाला। असो अक्कलकोट निग्रह शके 1793 प्रथम स्वामी जयंती करीत स्वामी सुतानंदे। छेली खेडे ग्रामात प्रथम स्वामी प्रकट होत, विजयसिंग नामे भक्त गोट्या खेळत त्या सवे। स्वामी सुत दिवसेंदिवस स्वामी भक्ती करी, विशेष जन लाविले भजनास, कीर्ती ध्वज उभारला। मना माझी धरून कामना, कोणी येताची दर्शना, त्याची समर्थ करीती आज्ञा, सुताकडे जावयाची। स्वामी सुत ही त्यांप्रती मनातली खूण सांगती, ऐकून जन चकित होती, वर्णिती विख्याती सुताची। एकदा सहज स्वामी सुत अक्कलकोटी दर्शना येत, तेव्हा समर्थ राजवाड्यात राहिले होते आनंदे। स्वामी दर्शन घेतल्याविना तोन सेवी उदकान्न, ऐसे दिवस झाले ती निराहार राहिला। मग वाड्यासमोर जाऊन आरंभिले प्रेम भजन, जे करून रसे भरले पूर्ण ऐकिले आतून राणीने। सेवकासी म्हणे सत्वरी तुम्ही जाऊन ते अवसरी, त्या साधू ते मंदिरी प्रार्थनीय आणावे। पाहून या समर्थांचे उल्हास सुताची मानसी, धरून या वेगेसी मिठी चरणी घातली। निज सुता ते पाहून आनंदले समर्थ म्हणी, कर फिरविला मुखावरून हस्ती धरून उठविले। अक्कलकोटी त्या अवसरी बहुत होते सेवेकरी, पण समर्थांची प्रीती खरी स्वामी सुतावरी होती। स्वामी सुत रात्रंदिन समर्थांपुढे करती भजन, पायी खडावा घालून प्रेमरंगे नाचती। एके दिवशी श्री समर्थ बैसले असता आनंदत,